विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शोधने मस्त राहो. श्रीराम. आपल्या प्रत्येक कृतीमागे काम करण्यापूर्वी विवेक हवा असं आधी सांगितल्यानंतर नक्की कसं वागायला हवं हे आता समर्थ सांगत आहेत. बोलण्यापूर्वी विचार करून बोल असा पहिल्या ओळीचा अर्थ होईल. तसंच बोलण्यापूर्वी नीट माहिती काढ किंवा त्यात जो अनुभवी असेल त्याचा सल्ला घे असाही याचा अर्थ होतो. आपले वागणे बोलणे नेहमीच नम्रतेचे असावे. प्रत्येक वेळी अरेला कार्य करावेच असे नाही. गोड बोलूनही कामे होतातच. एक गोष्ट सांगते. मधुकर नावाचा समर्थांचा शिष्य एका गावात भिक्षा मागायला गेला होता. 5 घरी भिक्षा मागून आणायची असा सर्वांचा दंडक म्हणजे नियम होता. त्या गावात एक जोशी नावाचे गृहस्थ राहत होते. या जोशीबुवांना वाचासिद्धी होती, म्हणजेच ते जे बोलत ते खरे होते असा गावातील लोकांचा विश्वास होता. कदाचित बोलाफुलाला गाठ पडत असेल, पण असे होते अशी गावात आणि आजूबाजूला चर्चा होती. समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ असे मधुकरने या जोशीबुवांच्या घरासमोर जाऊन म्हणताच त्यांचा रागाचा पारा चढला. बाहेर येऊन रागात असल्याने विचारलं, कोण रे समर्थ? त्यानेही सज्जनगड वगैरे माहिती सांगितली. ती ऐकताच बुवा आणखीनच भडकले आणि म्हणाले, उद्या दुपारी 12 नंतर तू मरणार आहेस, तेव्हा बघू तुझे समर्थ तुला वाचवायला येतात का. बुवा म्हणतात ते खरं होतं. या रामदासी मधुकराला माहीत होतं. पुरता घाबरून गेला तो. गडावर जाताच समर्थांना सगळी हकीकत सांगितली. नेहमीप्रमाणे समर्थ शांतच. बरं एवढंच म्हणाले. दुसरा दिवस उजाडला. हा भीतभीतच उठला. सकाळी उठून सगळं आवरूनही गेला. आंघोळही नकोच म्हणाला. नाहीतरी मरण येणारच आहे तर कशाला ते आंघोळ. त्यावर समर्थ म्हणाले, अरे मरायचं तर नीट आंघोळ करून मर ना. हे असं पारोसं बिरोसं विनामे आंघोळीचं मरणार का. कशी बशी याने आंघोळ केली, पुढे पूजाही करेना. परत समर्थ म्हणाले, अरे पूजा करताना मरण आले तर निदान स्वर्गात तरी जाशील. झाल. याने कशी तरी पूजाही उरकली. त्या दिवशीचा सगळा स्वयंपाक समर्थांनी केला. नैवेद्य झाल्यावरती मधुकरला समर्थांनीच जेवण वाढले. तर मरणाच्या भीतीने हा जेवेना. जेवण नकोच म्हणू लागला. समर्थ त्यांना म्हणाले, अरे बाबा उपाशी कशाला मरतोस. पोटभर जेवून मर. अन्नावर वासना राहिली तर परत जन्म घ्यायला लागेल. नाईलाज म्हणून मधुकर जेवला. दुपारी समर्थ जरा वेळ निजले, झोपले. तर त्यांचे पाय चेपीत बसला. तेव्हा ना दुपार उलटून गेली होती तरी काहीच घडलं नव्हतं. मधुकर जिवंतच होता. आता जरा त्याचा आत्मविश्वास वाढला. दुसरा दिवस उजळला आणि समर्थाने त्यांना पुन्हा त्याच गावात त्याच बुवांच्या घरी भिक्षेसाठी पाठवलं. जोशीबुवांनी मधुकरचा आवाज ऐकताच त्यांना आश्चर्य वाटले. कोण आहे ते समर्थ, पाहून तर येऊ असा विचार करून ते मधुकराबरोबरच समर्थांना भेटायला आले. समर्थ जोशीबुवांना म्हणाले, बुवा आपल्याला जी विद्या मिळाली आहे तिचा उपयोग लोकांच्या चांगल्यासाठी भल्यासाठी करा. लोकांना शिव्याशाप देऊ नका. त्याने तुमचे तरी भले कसे होईल. बुवांना आपली चूक समजली. त्यांनी समर्थांचे पाय धरले, क्षमा मागितली. आता एक काम कर बरं, दासबोध उघड. त्यातला दशक 12वा समास 10 मधली 26वी ओळी वाच बरं. काय म्हणतात समर्थ? पेरिले ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते. तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आपण जे पेरतो तेच उगवतं. आंब्याची कोय लावली तर आंबा येईल आणि निवडुंगाची काडी लावली तर काटेरी निवडुंग येईल. असं असताना विनाकारण कठोर शब्द न बोलणे हेच उत्तम. म्हणूनच श्लोकाच्या शेवटी समर्थ जनी चालणे शोधने मस्त राहो असे सांगतात. शुद्ध म्हणजे सात्विकपणा. कायमच तामसीपणाने वागणे गरजेचे असते असे नाही. आपल्याला प्रत्येक वेळी तोल सांभाळावं लागतो. गोड बोलूनही कामे होतात, मगीच चिडचिड कशाला असं समर्थ विचारत आहे. जय जय रघुवीर समर्थ.